तर एसटी कामगार संघटनेने आपल्या आर्थिक मागण्या प्रशासनाने सोडवाव्यात या मागणीसाठी यवतमाळच्या विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। याआधी आझाद मैदानामध्ये कर्मचाऱ्यांनी उपोषण केलं। त्यावेळी संघटनेसोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु याची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। याच संदर्भात आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय राठोड यांनी केलेली खास बातचीत। यवतमाळच्या विभागीय कार्यालयासमोर एसटी कामगार संघटनेने आता वेगवेगळ्या मागण्यासाठी आहेत उपोषण पुकारलेला। या ठिकाणी जे आहेत पाहिलं तर अनेक आता या ठिकाणी जे आहेत संघटनेचे पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। एकंदरीत पाहिलं तर अनेक दिवसापासून त्यांच्या मागण्या आहेत प्रलंबित आहेत। सरकारने जे आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याची ओरड या ठिकाणी होत आहे। काय तुमच्या मागण्या आहे आणि काय सांगणार सर? एस टी कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ 2018 पासूनच्या मागण्या प्रलंबित आहे। त्यामध्ये जुलै 2018 पासून ते 21 पर्यंतचा महागाई भत्त्याची थकबाकी अजून मिळालेली नाही आहे। मागच्या संप कालावधीमध्ये एकतर्फी वेतनवाढ दिली 5,000, 4,000, 2,500। त्याच्यामुळे काय झालं की जुने आणि नवे, जुन्यापेक्षा नव्यांचा पगार जास्त झाल्यामुळे ती तफावत दूर करावी, सरसकट सर्वांना 5,000 रुपये वेतनात वाढ द्यावी ही एक मागणी आहे। आमच्या आर्थिक स्वरूपाच्या मागण्या आहेत, त्याच्या प्रशासकीय स्वरूपाच्या सुद्धा मागण्या आहे। जे आत्ताच सांगितलं आहे का 5, 4, 2.5 आणि 4849 कोटी रुपये याच्यात जे रकमेचं वाटप पूर्णपणे झालेलं नाही ते वाटप होणं गरजेचं आहे। ज्या एस टी कर्मचाऱ्याच्या पगारात जी तफावत पडलेली आहे ती तफावतसुद्धा दूर होणं गरजेचं आहे। आम्ही एवढं सांगणार आहोत की आम्ही जे जुने कर्मचारी यातने आमचं खूप नुकसान झालेलं आहे आणि नवीन कर्मचाऱ्याला 5,000 मिळालेलं आहे आणि जुने जे कर्मचारी जुने आहे ज्याने 25 वर्ष 30 वर्ष कालावधी एस टीमध्ये आपला घाम गाळलेला आहे त्या कर्मचाऱ्याला कमी वेतन मिळत आहे। त्यातून त्याला 7-8 हजार रुपये 7-8 हजार रुपये मंथली हे त्याचं नुकसान होत आहे। आमचं आंदोलन असं सुरू राहील, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन सुद्धा करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी जे आहेत कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।